So today we'll see the differences and the comparison between the controllers. First controller difference is between proportional controller and derivative controller. So proportional controller is a controller in which the output is directly proportional to the input. Derivative controller is output is the derivative of input error. This is the major difference between proportional and derivative controller. Proportional controller is for zero error output is constant. प्रोपोर्शनल कंट्रोलर साठी फॉर झिरो एरर आउटपुट इज कॉन्स्टंट म्हणजे आउटपुट झिरो नसतं कॉन्स्टंट असतं जे पहिले असतं. फॉर एक्झाम्पल आता सपोज 5 व्होल्ट आउटपुट आहे आणि कुठलीच एरर नाही आली तर आउटपुट हे 5 व्होल्ट कॉन्स्टंट राहील बरोबर. बट इन केस ऑफ डेरिव्हेटिव्ह कंट्रोलर वेन एरर इज झिरो इनपुट एरर इज झिरो आउटपुट इज ऑलवेज झिरो कारण की कॉन्स्टंटचं डेरिव्हेशन काय असतं झिरो असतं बरोबर. इन प्रोपोर्शनल कंट्रोलर आउटपुट डिपेंड्स ऑन टाइम. टाइम वर पण आउटपुट डिपेंड असतं. सॉरी प्रोपोर्शनल कंट्रोलर आउटपुट डझंट डिपेंड अपॉन टाइम आणि डेरिव्हेटिव्ह कंट्रोलर आउटपुट डिपेंड्स ऑन टाइम. प्रोपोर्शनल कंट्रोलर रिस्पॉन्ड्स रॅपिडली टू सेट पॉइंट्स अँड डिस्टर्बन्सेस. जे काही सेट पॉइंट आहे त्याच्याप्रमाणे तुमचं प्रोपोर्शनल कंट्रोलर हे काम करत असतं. बट डेरिव्हेटिव्ह कंट्रोलर रिस्पॉन्ड्स टू द चेंज इन स्पीड अँड डायरेक्शन ऑफ डेव्हिएशन. इट रिस्पॉन्ड्स टू द चेंज इन स्पीड. म्हणजे जर सपोज एरर मध्ये व्हेरिएशन खूप फास्ट होत असेल तर आउटपुट पण त्याचं तेवढ्याच रॅपिडली चेंज होतं जे प्रोपोर्शनल मध्ये चेंज होत नाही. प्रोपोर्शनल कंट्रोलर कॅन बी युज्ड अलोन म्हणजे सिंगल प्रोपोर्शनल कंट्रोलर युज होऊ शकतो पण डेरिव्हेटिव्ह कंट्रोलर सिंगल युज होऊ शकत नाही. त्याला प्रोपोर्शनलच्या सोबत युज करावं लागतं. फॉर एक्झाम्पल पीडी कंट्रोलर आणि पीआयडी कंट्रोलर. सो दीज आर द मेजर कंपॅरिझन बिटवीन द P and D controller. Now we'll see P and I controller means proportional controller and integral controller. We'll see the two controllers, its comparison. So obviously proportional controller is a controller in which output is directly proportional to input. Integral controller is a controller output is proportional to integration of error signal. Integration of error signal. Then proportional controller has offset in the output. इनपुट मध्ये जर एरर नसली तर आउटपुट कॉन्स्टंट व्हॅल्यू असतो. म्हणजेच काय की आउटपुट मध्ये ऑफसेट क्रिएट करतो प्रोपोर्शनल कंट्रोलर पण इंटिग्रल कंट्रोलर ऑफसेट हा एलिमिनेट करत असतो. लक्षात घ्या इनपुट कंट्रोल इंटिग्रल कंट्रोलर ऑफसेटला एलिमिनेट करतो म्हणजे प्रोपोर्शनलचा डिसएडव्हान्टेज किंवा लिमिटेशन इंटिग्रल कंट्रोलर हा ओव्हरकम करत असतो. प्रोपोर्शनल कंट्रोलर when error is at lower level then obviously the maximum value will be generated. An integral controller error is higher level of maximum error. This is the major difference. म्हणजे इकडे प्रोपोर्शनल कंट्रोलर मध्ये एरर लोअर लेवलला असेल तर एरर आउटपुटला मॅक्सिमम जनरेट होते. इंटिग्रल कंट्रोलर मध्ये एरर जर हायर लेवलला असेल तर मॅक्सिमम एरर जनरेट होते. दिस इज वन मोर इम्पॉर्टंट डिफरन्स. देन proportional controller can be used as a single controller but integral controller cannot be used as a single controller. It is a part of composite controller. म्हणजे एक तर पीआय कंट्रोलर मध्ये इंटिग्रल कंट्रोलर युज होईल किंवा पीआयडी मध्ये युज होईल. नुसता सिंगल आय कंट्रोलर कुठल्याच सिस्टीम मध्ये युज होत नाही. ओके. द नेक्स्ट इज इट हॅज लो प्रोपोर्शनल कंट्रोलर हॅज लोअर पिरियड ऑफ सायकल and integral controller has higher period of cycles. Proportional controller output does not depend upon time. Integral controller output depends upon time. So these are the major differences or comparison between the proportional and integral control action model. So we have seen differences between PI and PD. Now we'll see the comparison between proportional and proportional integral. म्हणजे P आणि PI मध्ये. Okay. आता proportional controller, the output is directly proportional to the input error. प्रोपोर्शनलचं आउटपुट कसं असतं एररच्या प्रोपोर्शन मध्ये असतं. पण पीआय कंट्रोलर मध्ये आउटपुट इज कॉम्बिनेशन ऑफ प्रोपोर्शनल प्लस इंटिग्रल कंट्रोल ऍक्शन. प्रोपोर्शनल प्लस इंटिग्रल कंट्रोल ऍक्शन. इन प्रोपोर्शनल कंट्रोलर इट प्रोड्युसेस ऑफसेट व्हॅल्यू इन द आउटपुट. बरोबर फक्त प्रोपोर्शनल मध्ये ऑफसेट क्रिएट होतं आउटपुटला. पण पीआय मध्ये ड्यू टू प्रेझन्स ऑफ इंटिग्रल आउटपुट मध्ये एक ऑफसेट नसतो.
म्हणजे प्रपोर्शनल आणि इंटिग्रल असे दोन कंट्रोलर असल्यामुळे प्रपोर्शनलचा ऑफसेट जो आहे तो इंटिग्रल नल करून टाकतो, म्हणजे काढून टाकतो त्याच्यामधून. बरोबर. प्रपोर्शनल कॅन बी युज. प्रपोर्शनल इज अ स्टँड अलोन कंट्रोलर. प्रपोर्शनल कंट्रोलर हा सिंगल कंट्रोलर आहे आणि पीआय कंट्रोलर इज अ कॉम्बिनेशनल ऑफ कंट्रोल ऍक्शन. दोन कंट्रोलर यूज केले त्याच्या कॉम्बिनेशन ऑफ कंट्रोल ऍक्शन. ओके. प्रपोर्शनल कंट्रोलर स्टॅबिलायझेस गेन अँड सिस्टीम becomes stable. हा, पण पीआय कंट्रोलर इट प्रोव्हाइड्स बेटर स्टॅबिलिटी टू द सिस्टीम. म्हणजे प्रपोर्शनल पेक्षा पीआय ची स्टॅबिलिटी ही जास्त आहे ऍज कम्पेअर टू. ओके. सो दिस इज द मेजर डिफरन्स. अजून तुम्ही जे आपण जे इक्वेशन्स लिहिल्या होत्या त्या इक्वेशन्स पण आपण ऍज अ वन पॉइंट म्हणून आपण घेऊ शकतो की प्रपोर्शनलची इक्वेशन काय होती, पी इज इक्वल टू केपी ई ऑफ टी प्लस पी ऑफ झिरो. इंटिग्रलची काय होती, पी इज इक्वल टू के आय इंटिग्रेशन झिरो टू टी ई ऑफ टी डी प्लस पी ऑफ झिरो. आणि डेरिव्हेटिव्ह कंट्रोल ऍक्शन मोड साठी होती डी इज इक्वल टू के डी डी बाय डी टी ई ऑफ टी, म्हणजे एररचं डेरिव्हेशन. म्हणजे ती जी इक्वेशन आहे आउटपुट इक्वेशन ती पण आपण घेऊ शकतो. Okay, so these are the three control action modes generally used. So we have seen the differences between proportional, integral, proportional derivative, proportional and proportional integral. Now the next type of or next comparison between the controllers are proportional, integral and derivative, all three. Okay, so this is also an important question as per the exam's point of view. Proportional controller output is directly proportional to the input error. Integral controller action mode output is proportional to the integration of the input error, and in derivative control action mode output is proportional to the derivation of the input error. Proportional controller can be used alone in any system, but integral and derivative control action both are used as a part of composite controller. दोन्ही as a part of composite control action mode आहे. Then next is proportional control action mode. It is independent of time. Output does not depend upon the time, but integral and derivative both depends upon the time. म्हणजे दोघांचं आउटपुट हे टाइम वर डिपेंड असतं. बरोबर. कारण की ऑब्व्हियसली इक्वेशन मध्ये बघा, इंटिग्रल कंट्रोल ऍक्शन मोडच्या इक्वेशन मध्ये काय आहे, इंटिग्रेशन ओव्हर पिरियड ऑफ टाइम झिरो टू टी, म्हणजे टाइम वर डिपेंड आहे. आणि डेरिव्हेटिव्ह कंट्रोल ऍक्शन मोड मध्ये पण तुम्ही एरर हा टाइम सोबत डेरिव्हेट करताय, म्हणजे डी बाय डी टी, म्हणजे इथे पण टाइम आला. सो ऑब्व्हियसली प्रपोर्शनल आउटपुट हे इंडिपेंडंट ऑफ टाइम आहे, पण इंटिग्रल आणि डेरिव्हेटिव्ह हे डिपेंडिंग अपॉन टाइम. इट डिपेंड्स अपॉन टाइम. Then next point is proportional control action mode creates the offset at the output, but integral control action mode eliminates the effect of offset. आणि डेरिव्हेटिव्ह पण ऑफसेट क्रिएट करतो. डेरिव्हेटिव्ह पण ऑफसेट हा क्रिएट करत असतो आउटपुटला. प्रपोर्शनल कंट्रोलर प्रोड्युसेस कॉन्स्टंट आउटपुट वेन इनपुट इज झिरो. एरर जर झिरो असेल तर आउटपुट हे कॉन्स्टंट आहे. इंटिग्रल कंट्रोल ऍक्शन मोड वेन input error is zero, output is non-zero. When input error is there zero, then output is non-zero. कारण की त्याच्यामध्ये पण इक्वेशन मध्ये बघा p of zero आपण त्याच्यात ऍड करतो. पण डेरिव्हेटिव्ह कंट्रोल ऍक्शन मोड मध्ये when error is zero, output is zero. When error is zero, output is zero. Okay. Then obviously the last one is equation. P ची इक्वेशन काय, I ची इक्वेशन काय आणि D ची इक्वेशन काय. So that equation is also different from each other, so you can add it as a comparison point also. Okay. Then application. Proportional controller can be used in liquid level control system. Integral control action mode can be used in speed control system. Okay. And derivative control action mode, it is generally not used alone, so you can use it in combination of proportional controller like PD and PID. Okay, so these are the major comparison points between P, I and D. Is it clear? काय डाऊट याच्यात? मुलांनो काय डाऊट आहे? वैष्णवी, ऋतुजा, प्रतीक,
Mayur, Nilesh, Arth? No, sir. Okay. Now, this P, I, and D, all these three controllers can be used as a part of controllers like electronic controller, pneumatic controller, hydraulic controller. So there can be one type of question where you have to compare these three controller: electronic controller, pneumatic controller, hydraulic controller. बघा तिघांचा बेस वेगळा आहे. Electronic controller is different, pneumatic controller is different, hydraulic controller is different. Correct? So we'll see the comparison of these 2 points as well. Electronic controller operates with electrical signals. Electronic controller operates with electrical signal. म्हणजे जसं आपण म्हणतो 5 volt, 12 volt जे कमांड येईल त्याच्यानुसार रिले ऑन ऑफ होतो. बरोबर? It operates with electronic controller. Pneumatic controller is a air pressure used to control the medium. त्याच्यामध्ये न्यूमॅटिक कंट्रोलर मध्ये आपण काय वापरतो? एअर प्रेशर. जे की आपण बघतो की मोठ्या मोठ्या ज्या गाड्या असतात त्याच्यामध्ये एअर कॉम्प्रेसर असतो जे आपण ब्रेक्स साठी युज करतो आपण. बरोबर? गाडीला ब्रेक लावण्यासाठी. सो इट इज नथिंग बट द न्यूमॅटिक कंट्रोलर. अँड हायड्रोलिक कंट्रोलर युजेस द लिक्विड प्रेशर टू कंट्रोल द मीडियम. जसं की आपण डोअर ओपन आणि क्लोज करण्यासाठी जे बऱ्याच वेळेस आपण बघतो सिस्टीम बघा त्या हायड्रोलिक सिस्टीम असतात, किंवा जे आपण मोठ्या मोठ्या गाड्या बघतो बघा, ज्याचे जेसीबी आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये ते जे लिव्हर्स खालीवर करण्यासाठी मोठे मोठे पाईप्स बघतात तुम्ही, ते हायड्रोलिक कंट्रोलर्स असतात ज्याच्यामध्ये लिक्विड किंवा ऑइल असतं जे ऑइल प्रेशर यूज करून कंट्रोल असतं सिस्टीमला. ओके, सो दिस 3 controllers are there. Electronic controller is faster as compared to pneumatic and hydraulic controller. So electronic controller is fast, gives the fast response. Then the electronic controller is faster in response. Pneumatic controller is slow in response. Hydraulic controller is also slow in response. Then electronic controller provides the higher accuracy. म्हणजे बारीक सिग्नल जरी आला तरी त्याला डिटेक्ट करून आउटपुट जनरेट करू शकतो. जसं तुम्हाला मायक्रो कंट्रोलर किंवा मायक्रो प्रोसेसर माहित आहे, बरोबर? सो इट गिव्स हायर अॅक्युरेसी. न्यूमॅटिक कंट्रोलर has average accuracy and hydraulic controller also has average accuracy. Then electronic controller, the installation is very easy as compared to the pneumatic and hydraulic system. त्याला साईज जास्त लागते, बरोबर? त्याच्यामध्ये रॉड्स असतात, कॉम्प्रेसर असतं त्याच्यामुळे इन्स्टॉलेशन जे आहे ते इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर इज व्हेरी इझी, न्यूमॅटिक कंट्रोलर इज इझी, अँड हायड्रोलिक कंट्रोलर इन्स्टॉलेशन इज व्हेरी डिफिकल्ट. बघा, ज्यावेळेस ऑइल लीक होतं त्यावेळेस सिस्टीम कशा पद्धतीने खराब होऊ शकते तुम्हाला माहित आहे, बरोबर? इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर इज स्मॉल इन साइज, न्यूमॅटिक कंट्रोलर इज लार्ज इन साइज, आणि हायड्रोलिक कंट्रोलर इज मीडियम इन साइज. आता न्यूमॅटिक कंट्रोलर लार्ज इन साइज का असतं? कारण की एअर व्हॉल्यूम जास्त लागतं. ज्यावेळेस एअर कॉम्प्रेसर यूज करून एअर कॉम्प्रेस करून आपल्याला सिस्टीम कंट्रोल करायची आहे, त्याच्यामुळे त्याची साईज ही जास्त असते ऍज कम्पेअर टू हायड्रोलिक अँड इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर. सो दीज आर दी मेजर पॉइंट्स टू बी डिस्कस्ड ऍज अ कंपॅरिझन इन इलेक्ट्रॉनिक, हायड्रोलिक अँड न्यूमॅटिक कंट्रोल सिस्टीम. Is it clear? Students, is it clear? Yes, sir. Yes, sir. Okay.